अमरावतीमध्ये शेतकरी आत्महत्यांमुळे सूतक काही संपतच नाहीये। 152 दिवसांमध्ये 143 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलंय। शेजारच्या यवतमाळमध्ये 132 शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आल्यात। आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक यांचं प्रमाण मोठं दिसतं। शेतकरी आत्महत्या एकूणच वाढताच दिसतात। मागच्या आपण 3 वर्षांचा जर का विचार केला तर या 3 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी दिसते। अमरावतीमध्ये 2021 सालामध्ये 370 शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर आलेल्या होत्या। तर याच अमरावतीमध्ये 2022 मध्ये 349 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, आपलं जीवन संपवलं। त्यानंतर पुढच्या वर्षी अमरावतीमध्ये 2023 या वर्षी 323 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। तर अमरावतीला लागूनच असलेल्या यवतमाळमधली आकडेवारी पण बघूया। 2021 मध्ये 290 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली। त्यानंतर यवतमाळमध्ये 2022 साली हा आकडा आणखी एकाने वाढला आणि 291 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं। पुढच्या वर्षी 2023 मध्ये यामध्ये आणखी वाढ झाली, 302 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक हे वास्तव समोर आलेलं आहे आणि यासह या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पुढारी न्यूज।